तुम्ही मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतलाय, नेमकी काय चर्चा झाली? कारण काल सुद्धा ओबीसी नेत्यांची बैठक झाली होती. काल तुम्ही त्या बैठकीत नव्हतात. आज तुम्ही भेट घेतली, नेमकी काय रणनीती ठरलेली आहे इथून पुढची? हे बघा, काल माढ्यामध्ये लाखोंचा जनसमुदाय होता. त्या ठिकाणी ओबीसींचा महाएल्गार मेळावा होता. त्यामुळं आम्ही सर्वजण नेते मंडळी त्या ठिकाणी गेलो होतो. म्हणून काल आम्हाला या बैठकीस उपस्थित राहता आलं नव्हतं. म्हणून आज भुजबळ साहेबांची आम्ही आज बैठक घेतली आणि जी पुढील आंदोलनाची भूमिका जी आहे जी काल सगळ्यांनी मिळून घेतलेली आहे तिथंच जे आहे त्याप्रमाणे पुढील आंदोलनाची भूमिका कशी असणार आहे. कारण शेवटी आमच्या आंदोलनाचा आमचं हे आंदोलन जे आहे ते सामूहिक आंदोलन असणार आहे आणि सगळे नेते आणि सगळे कार्यकर्ते जे आहेत एकत्रितपणे हे आंदोलन जे आहे राज्यभर आम्ही आंदोलन करणार आहोत. एकतर या ओबीसीच्या आरक्षणाचा घास जो आहे तो या महाराष्ट्रातील या सत्तेत असलेल्या व्यवस्थेने आणि एक प्रस्थापित समाजाने घेतलेला आहे. हे उभ्या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे आणि उभ्या देशानं पाहिलेलं आहे. 450 गरीब जमातींचं या मुलांचं ह्या लेकरांचं त्यांचं हक्काचं आरक्षण जे आहे, हक्काची भाजी भाकरी आहे, तीसुद्धा हिसकावून घेण्याचा प्रकार जो निंदनीय प्रकार जो काल झालेला आहे त्याचा आम्ही पहिला निषेध करतो. आणि या शासनाला आपल्यामार्फत आम्ही इशारा देत आहोत की कुठल्याही परिस्थितीत हे 54 लाख का 57 लाख कुणबी दाखले घेऊन हा जो ओबीसीमध्ये घुसवण्याचा प्रकार जो सुरू केला आहे तो ताबडतोब आपण थांबवला गेला पाहिजे. जर हा नाही थांबला किंवा हे शिंदे समितीचं पुढचं सगळं जे विषय जर नाही थांबले तर मग मात्र हा महाराष्ट्रातला तमाम ओबीसी जो आहे तो संपूर्ण समाज जो आहे तो उद्रेक हा महाराष्ट्रात ओबीसी झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याची सगळी जबाबदारी जी आहे ती फक्त महाराष्ट्र शासनावरती राहील. या ठिकाणी भुजबळ साहेबांनी कालपासून भूमिका घेतलेल्या आहेत आणि त्याला त्यांच्या पक्षातल्या नेत्यांनी विरोध केलेला आहे. काय चाललंय हे नेते राष्ट्रवादी नेते म्हणत आहेत की ती भुजबळ साहेबांची वैयक्तिक भूमिका आहे. ठीक आहे, वैयक्तिक भूमिका आहे ना, मग या महाराष्ट्राला राष्ट्रवादी पक्षाची सामूहिक भूमिका काय आहे ते या महाराष्ट्राला तमाम ओबीसींना समजलेच पाहिजे. नाहीतर आम्ही भुजबळ साहेबांना सांगू की येणाऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला मतं द्या म्हणून भुजबळ साहेबांना आम्ही राष्ट्रवादीसमोर मुळीच आम्ही फिरू देणार नाही आहे. त्यामुळे ही भूमिका जी आहे राष्ट्रवादी पक्षानं ही केली पाहिजे आणि बाकी सगळ्या पक्षांना आमचं हे आहे, आमची मागणी सगळ्या पक्षांच्याकडे प्रत्येकानं आपापली भूमिका आता स्पष्ट करावीच लागणार आहे. नुसते सेल उघडायचे आणि नुसत्या 17 उचला नावाच्या ओबीसीच्या कार्यकर्त्यांना हे इथून पुढं मुळीच आम्ही खपवून घेणार नाही. आपल्या माध्यमातून पक्षाच्या सगळ्या सेलच्या कार्यकर्त्या नेत्यांना माझी विनंती आहे ओबीसीच्या की आपला वापर हे पक्ष करून घेत आहेत. दिवसा ढवळ्या आपल्या ह्या ओबीसीच्या आरक्षणाचा सत्यानाश होताना आपण पाहू शकत नाही आहे आणि म्हणून आपण सगळ्या ह्या सेलचे सगळे राजीनामा द्या आणि ह्या ओबीसीच्या चालू होणाऱ्या चळवळीमध्ये आपण सगळ्यांनी या ठिकाणी सहभागी होऊया. कारण आता पक्ष मोठा का समाज मोठा ही वेळ जी आहे ही आता प्रत्येक कार्यकर्ते येऊन ठेपलेली आहे. मराठा आमदार सुद्धा आधी मी मराठा म्हणून सांगतो, तो उस्मानाबादचा तो कैलास पाटील तो मंत्र्याला टाळं ठोकतो कारण तो सांगतो की मी आधी मराठा आहे. पण मराठ्याला ओबीसीचं 70 झालं तर चालेल पण मराठ्याला आरक्षण ओबीसी दिले गेले पाहिजे असे मराठा आमदार उघडपणे बोलत आहेत. पण ओबीसीचे आमदार अशी भूमिका घेत नाही आहेत. त्यामुळं हा विषय जो आहे आता दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे. कुठल्याही परिस्थितीत आता ओबीसी समाज जो आहे तो आता इथून पुढं मराठा आमदारांना मुळीच मतं देणार नाही म्हणजे नाही. हे आम्ही यापूर्वी बोललो आहे. आता तर उनकर आणखीन आमची आग पेटलेली आहे. कुठल्याही परिस्थितीत आम्ही आमच्या आरक्षणाचा घास जो आहे तो आम्ही कुणालाही घेऊ देणार नाही. शेंडगेजी, तुमचा विरोध हा अध्यादेशाला आहे की ज्या कुणबी नोंदी सापडत आहेत त्याला आहे? बघा, आमचा विरोध हा दोन्हीला आहे. ह्या ज्या 57 लाख कुणबी नोंदी सापडल्या असं कोण म्हणते? सरकार म्हणते. म्हणजे 18 जानेवारीचा जी.आर आपण बघितला त्याच्यामध्ये म्हणलेलं आहे की शिंदे समितीला अपॉइंट केली. त्या शिंदे समितीला प्रत्येक जिल्ह्यामध्ये 54 लाख कुणबी नोंदी आढळून आल्या ही शासन म्हणते आहे आणि म्हणून आम्हाला त्या शासनाच्या पाय विश्वास ठेवावा लागतोय ना. आता शासन म्हणते 54 लाख कुणबी सापडल्या. शासन सगळ्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांना सांगते की तुम्ही 8 दिवसाच्या आतमध्ये सगळ्या 54 लाख कुणबी नोंदींना सगळ्या नोंदी देऊन टाका म्हणून. त्याचप्रमाणे जात पडताळणीची जी कार्यपद्धती आहे ती पण बदलली जाते की ताबडतोब ह्याला दाखले मिळावेत म्हणून. म्हणजे एकंदरीत हा जो प्रकार जो आहे हा ओबीसीमध्ये जो आहे बॅकडोर एंट्री. मराठा समाज मागासलेला कुणी सांगितलं मागासलेला आहे? सगळ्या आयोगाने नाकारलेला आहे, सुप्रीम कोर्टने नाकारलेला आहे.
मग आता न्यायमूर्ती शुक्रेना कुणी अधिकार दिलाय परत सर्वेक्षण करायचा? सुप्रीम कोर्टच्या आदेशाच्या विरोधात जाऊन हे शुक्रे समिती जी आहे, ही शुक्रे समिती ही हा असं पुन्हा मागासलेचा आरक्षणाचं सर्वेक्षण करू शकत नाही, त्यांना कायदेशीर देता येत नाही. आम्ही ह्याला आव्हान दिलेलं आहे. आजच आमची याचिका जी आहे 54 लाख कुणबी नोंदी आणि ह्या शुक्रे समिती जो राज्य मागासवर्ग हायजॅक केलेला आहे, तो सगळा विषय आज आमची याचिका जी आहे हायकोर्टमध्ये दाखल होत आहे. उद्या ती मेन्शनिंग होणार आहे आणि न्यायालयाचा लढाई जो आहे ती आता आमची उद्यापासून आमची सुरू होणार आहे. एकीकडे न्यायालयाची लढाई, आमची रस्त्यावरची लढाई आणि दुसरी राजकीय लढाई सुद्धा जी आहे ती आम्ही आता सुरू केल्याशिवाय राहणार नाही. मनोहर जरांगे पाटील असं म्हटले की जो अध्यादेश आहे सगळे सोयऱ्यांच्या बाबतीत एकाला जरी सगळे सोयऱ्यांच्या माध्यमातून प्रमाणपत्र मिळालं पाहिजे तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. हे पहा, हा जो अध्यादेश आहे हे नथिंग बट इज अ फ्रॉड ऑन कॉन्स्टिट्यूशन. अशा प्रकारचं अख्खं गणगोत म्हणजे सगळे सोयरे नाही आहे, त्याच्या पुढं महाराष्ट्र सरकार गेलेले आहे. त्यापुढे ते म्हणजे गणगोत म्हणजे कळतं का काय? ते एखाद्या लग्नामध्ये जोडपास अख्खे गणगोत त्यावेळी जमा होतं. एक कुटुंब असून 500 गणगोत असतात. म्हणजे अख्ख्या गणगोताला सुद्धा हे मागासवर्गीयाचे दाखले द्यायचे कुणब्यांचे, ह्या एवढा मोठा म्हणजे ह्या घटनेचे लसके तोडायचा कार्यक्रम जो आहे या देशामध्ये इथं कुठल्याही राज्यात झाला नाही, तो या महाराष्ट्रात झालेला आहे. आणि म्हणून हा जो अध्यादेश आहे हा घटनात्मकदृष्ट्या हा अवैध आहे आणि ह्याला आम्ही कुठल्याही परिस्थिती आहेत आम्ही कोर्टात आव्हान देणार आहे. आणि अशा प्रकारचं आता आमच्या हरकती ज्या आहेत, कोट्यवधी हरकती ज्या आहेत त्या महाराष्ट्राला मिळणार आहेत आणि कायदेशीर अडचणी मिळणार आहेत. कशा त्या हरकती हे करतात, कसा GR काढतायत हे आम्ही आता पाहणारच आहोत. शेवटी आमचं काय असंही गेले आणि तसंही गेले ना काय, शेवटी मरणाची लढाई आम्ही लढू, पण आमच्या लेकरांच्या हक्काचा घास आम्ही कुणालाही हिसकावून घेऊ देणार नाही. हरिभाऊ राठोड असं म्हणत आहेत की काल जो ठराव झाला त्याचं पुढे काही होणार नाही. भुजबळ हे दिखावा करतात, त्याचबरोबर ते समाजाची फसवणूक करतात. रथयात्रा वगैरे ह्या सगळ्या दिखावापणाच्या यालाच जोडून बबनराव तायवाडेंनी सुद्धा विरोध केलेला आहे की मी भुजबळांच्या भूमिकेशी काही सम नाही आहे, कारण का जे सरकार करते ते योग्य करते. नाही, कसं आहे की तायवाडे साहेबांच्या आता एक मोठं हॉस्पिटलचं उद्घाटन झालेलं आहे, काय समजलं का? त्यामुळे त्यांना ते अभ्यास करायला वेळ मिळाला नसावा कदाचित. त्यामुळे त्यांनी 18 जानेवारीचा GR जो आहे तो GRचा त्यांनीच अभ्यास करावा तायवाडे साहेबांनी आणि मग भूमिका हे करावी. सगळ्या नेत्यांची एक भूमिका असताना कोणीतरी वेगळी भूमिका घेते हे आम्हालाही पटत नाही आहे. त्यामुळे तायवाड्यांना माझी विनंती आहे की तुम्ही शासकीय आदेश जो 18 जानेवारीचा आहे तो आपण पहा, तो वाचा. त्याच्यामध्ये स्पष्ट म्हणलेलं आहे की शिंदे समिती जी आहे, शिंदे समितीला ह्या नोंदी सापडलेल्या आहेत. आपण तुम्हीच म्हणणार की जुन्या नोंदी आहेत. अरे शासन म्हणत नाही ना, शासनानं म्हणू द्या ना जुन्या नोंदी आहेत. तुम्ही कसं म्हणताय की ह्या 99% जुन्या नोंदी आहे वगैरे, हे मुळी शासन म्हणत नाही, जरांगे म्हणत नाही, कोणीच म्हणत नाही ना. ते जे गेलेले चिवटे का चिंटे कोण आहेत ते पण म्हणत नाही आहेत. मग तायवाडे कसं म्हणतात की 99% जुन्या नोंदी आहेत? शासनानं म्हणायला पाहिजे ना. त्यामुळे शासनाने ह्याची भूमिका जोपर्यंत स्पष्ट होत नाही आहे तोपर्यंत शासनाचा जो GR जो आहे, जो 18 जानेवारीचा त्यांनी अध्यादेश काढलेला आहे त्याच्यावरती आम्हाला विश्वास ठेवावा लागेल आणि त्याच्याप्रमाणे हा संबंध कुणबी जो मराठा समाज आहे तो कुणबीचे दाखले घेऊन त्यांना या ठिकाणी घालण्याचा त्यांचा प्रयत्न स्पष्टपणे जाहीर होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे म्हणत होते की आरक्षणाला ओबीसीचा धक्का लागू देणार नाही, मात्र आता बॅकडोरनी ज्या प्रकारे एंट्री करण्यात आलेली आहे त्यावर काय? हे पहा, देवेंद्र फडणवीस हे भाजपचे नेते आहेत आणि ते नेहमी म्हणत असतात की आमचा DNA जो आहे तो ओबीसीचा आहे, आमची ओबीसीची वोट बँक आहे. मग आता तो DNA शांत का बसला आहे? आता DNA काय खवळून उठत नाही, धक्का लागला नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणत असेल तर त्यांनी स्पष्टपणे आमच्याशी 1 to 1 चर्चा करावी आणि आम्हाला सांगावं त्यांनी कसा धक्का लागला नाही किंवा आम्ही तरी त्यांना सांगू कसा धक्का लागला आहे ते. त्यामुळे हे धक्का न लागणं ह्याच्याविषयी जो कन्फ्युजन करायचा प्रयत्न सुरू आहे ते आम्हाला मुळीच मान्य नाही. आमची एक धारणा झालेली आहे की 54 लाख कुणबी दाखले देण्याचा आदेश सरकारने दिलेला आहे. सगळ्या सोयऱ्यांचा GRचा जो मसुदा त्यांनी जाहीर केलेला आहे आणि तो तसा GR काढायचा मनसुबे ज्या सरकारने व्यक्त केले आहेत. त्यामुळं या ओबीसीच्या आरक्षणात जे आहे 3 कोटी मराठा समाज घुसवण्याचा जो षडयंत्र जे आहे ते आता उघड झालेलं आहे. त्यामुळं या ओबीसी आरक्षणाला धक्का लागलेलाच आहे असं आमचं स्पष्ट मत आहे. जर सरकारची एखादी यंत्रणा असेल, कुणी आमच्याशी चर्चा करावी, मुख्यमंत्र्यांनी करावी, DCM करावी, अजितदादांनी करावी, उद्धवसाहेब ठाकरे, त्यांनी आम्हाला सांगितलं कणभर धक्का लागू देणार नाही.
आधी आपलं पवारसाहेब म्हणतात की ओबीसी धक्का लागता कामा नये. सगळे पक्ष काँग्रेस बी सगळे आता सगळे गप्प काय आहेत. सगळ्यांना म्हणून आमचं आव्हान आहे, सगळ्यांनी आपापली भूमिका स्पष्ट करणं आवश्यक आहे. नाहीतर 24व्या रणसंग्रामामध्ये कुठला पक्ष काय हे सगळं आता ओबीसी ठरवेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.